दरम्यान या कार्यक्रमासाठी सलमान खान देखील उपस्थित होता। त्यामुळे संघाचं मुस्लिम प्रेम हे सलमान खान पुरतं मर्यादित राहू नये अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे। मोदी, फडणवीस, अमित शाह व इतर सगळे लोक जे देशपूर्ण राजकारण करतायत हिंदू मुसलमानांचं, त्यात हे सगळे मूळचे संघाचेच लोक आहेत। त्याच्यामुळे सलमान खान वगैरे इतर अनेक कलाकारांना आपण जे घेतलं आपल्या व्यासपीठावर, तो माझा एक प्रश्न आहे, हे सलमान खान पुरतं मर्यादित होतं? तो एक मोठा कलाकार आहे आणि लोकांना दाखवावं की सलमान खानसुद्धा आमच्या व्यासपीठावरती आला। सध्या सत्ता आहे, उद्या जेव्हा सत्ता जाईल तेव्हा हे सगळे लोक परत आपल्या व्यासपीठावर येतील का? हा एक फार गमतीचा प्रश्न आहे। अजितदादांच्या विमानामध्ये सुसाईड बॉम्बरचा वापर झाला का? विम्यासाठी अपघात घडवून आणला गेला का? व्हीएसआर कंपनीवरती आमदार अमोल मिटकरींना संशय। तेलंगणामध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना, दोषींवरती कारवाईसाठी मंत्री छगन भुजबळांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र। 2047ला भारताचे तुकडे करू म्हणणाऱ्यांचे तुकडे पडतील, सरसंघचालक मोहन भागवत गरजले। 2047ला अखंड भारत होईल अशी स्वप्न बघा, असाही सल्ला। सरसंघचालक ब्राह्मण, एससी, एसटी असा नसतो, जो हिंदू असेल आणि काम करेल तोच सरसंघचालक होणार, मोहन भागवत यांचं मोठं विधान। तर मोहन भागवत यांच्या व्याख्यानाचा आजचा दुसरा दिवस। जोपर्यंत जाती आहे तोपर्यंत आरक्षण राहील, जातीभेद संपवणं हेच आमचं ध्येय, सरसंघचालक मोहन भागवत यांचं जाती व्यवस्थेवरती मोठं विधान। विधानसभा, राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये एकमेकांना मदत करावीच लागेल। उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विधान परिषदेवर जावं अशी विनंती केली आहे संजय राऊतांचं वक्तव्य। जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी 68.28% मतदान। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी, वेगवान आणि अचूक निकाल फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।